समर्थ. सगळ्यांना, माझ्या ताईंना, माझ्या दादांना, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता श्रावण महिना चालू होत आहे, तर सगळ्यांना खूप उत्सुकता लागलेली असेल की आपण स्वामींची काहीतरी सेवा केली पाहिजे आणि सगळ्यांनाच काही ना काही अडीअडचणी असतात. तर ह्या अडीअडचणीतून निवारण होण्यासाठी, ह्याच्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, आपले स्वामी. तर स्वामींची काय सेवा करायची आहे तर मी तुम्हाला एक सांगणार आहे. खूप सोपी सेवा आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल. स्वामींचे 3 गुरुवार व्रत केले जातात, 5 गुरुवार व्रत केले जातात, आता 11 गुरुवार व्रत करायचे आहेत. खूप प्रभावी सेवा आहे ही. इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा घेऊ शकता आणि ही पूर्ण करू शकता. नक्कीच स्वामी तुमची ही इच्छा पूर्ण करतील. कसे करायचे लगेच सांगते. तर श्रावण महिना चालू झाला की तुम्हाला पहिल्या गुरुवारी सेवा करायला सुरुवात करायची आहे. पहिल्या गुरुवारी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपलं सगळं आवरून झाल्यावर देवासमोर, म्हणजेच आपलं देवघर जे आहे आपल्या घरामध्ये, तर देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतोच, मूर्ती असती, जे काही तुमच्याकडे असेल ते छान पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळं वस्त्र अथरायचं आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो त्याच्यावर ठेवायचा आहे. गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर खडी साखरेचा प्रसाद स्वामींपुढे ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे आठवणीने. त्यानंतर स्वामींना पाणी ठेवायचं आहे आणि आपला जो काही ग्रंथ असेल, स्वामी चरित्र सारामृत, हा ग्रंथ सुद्धा ठेवायचा आहे. जपमाळ ठेवायचे आहेत, फुले अर्पण करायचे आहेत. फोटो जर मोठा असेल तर हार बनवायचा आहे, स्वामींना तो घालायचा आहे. आणि फुले असतील तर फुले घालून घ्यायची आहेत. छान अशी रांगोळी काढायची आहे. प्रसादासाठी तुम्ही केळी ठेवू शकता. आणि झालं. खूप सोपं आहे. दुसरं ह्याच्यात सागर संगीत काही सुद्धा नाही. आणि ही पूजा मांडून झाली की आपल्याला उपवासच ठेवायचा आहे. त्या दिवशी काही सुद्धा खायचं नाही. दुसरी गोष्ट, हे सगळं झालं की आपल्याला संकल्प सोडायचा आहे. वाचन करायच्या अगोदर आपल्याला स्वामींना संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प का सोडायचा हे तर आता सगळ्यांना माहिती असेल, पण थोडक्यात सांगते की आपली जी काही इच्छा असेल ती स्वामींपर्यंत संकल्प केल्यावरती ती पोचते. आणि आपण एक बांधील राहतो. म्हणजे आपण असं बोलणार आहे संकल्प सोडताना की मी जे काही 11 गुरुवार करणार आहेत तुमचे, ते माझे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत. आणि आपल्या गोत्राचं नाव बोलायचं आहे. गोत्र जर लक्षात नसेल तर कश्यप हा शब्द वापरायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प सोडलेलं पाणी हे आपल्याला तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडामध्ये ते पाणी तुम्हाला घालायचं आहे. काळजी घ्या, ते पाणी आपल्या पायंदळी येऊ नये ही काळजी घ्या. म्हणजे पायाखाली ते पाणी आलं नाही पाहिजे. झाडाला कुठल्याही घाला, फक्त तुळशीला घालू नका. झालं. त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वामींचं तारक मंत्र स्वामींचं म्हणायचं आहे. निशंक होई रे म्हणा ते. तर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. खरंच 11 वेळा म्हणा. त्यानंतर आपल्याला जपमाळ करायची आहे 11 वेळा. जर तुमची त्याशिवाय यथाशक्ती आहे, जर एवढा वेळ जर नसेल तर तुम्ही 3-3 वेळा म्हणू शकता. पण ते एकदम मनापासून बोला. 3-3 वेळा बोला, 11 वेळा बोला, ते तुमच्या इच्छेनुसार, वेळेनुसार. त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात करायची आहे. तर ग्रंथ हा हातात घेऊ नका. त्याच्यासाठी आता खूप छान अशी मांडणी मिळते, असं स्टँड मिळतं छान असं, तर त्याच्यावरती ठेवायचा आणि ग्रंथ बोलायला सुरुवात करायची. तर एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 21 अध्याय आहेत त्या ग्रंथामध्ये. तर 21 अध्याय पठण करायला तुम्हाला, ह्या सगळ्या सेवा करायला तुम्हाला किती वेळ लागेल हे सांगते मी. 2 तास पकडून चला, थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. 2 तासामध्ये ही सगळी सेवा होऊन जाईल. 2 किंवा 2.5 तासांमध्ये ही सगळी सेवा तुमची होऊन जाईल. जास्त काही टेन्शन वगैरे घेऊ नका, सगळ्या गोष्टी होतात. आणि एकदा का तुम्ही संकल्प सोडला की ती जबाबदारी स्वामींची असते. स्वामी सगळं करून घेतात. आपण फक्त निमित्त असतो, स्वामी सगळं करून घेतात. फक्त मनामध्ये इच्छा झाली पाहिजे की मला सेवा करायची आहे. नक्कीच स्वामी ती सेवा करून घेतात. आणि कोणाकडून घ्यायची, कोणाकडून सेवा करून नाही घ्यायची हे सुद्धा स्वामींच्या हातात असतं. त्यानंतर तुम्हाला
आता हे बघा, उपवास धरायचा आहे, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि काहीही बनवा तुम्ही त्या दिवशी, गोडाचं काहीही सुद्धा बनवा संध्याकाळी, पण स्वामींना नैवेद्य दाखवा आणि ती पूजा संध्याकाळपर्यंत तशीच ठेवायची आहे. ती पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. आणि पूजा असं वेगळं काहीच नाही, जे फक्त आता ग्रंथ आहे आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणि जपमाळ हे फक्त आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. झालं, दुसऱ्या दिवशी एवढंच आहे. आणि हे आपल्याला 11 गुरुवार करायचं आहे. 11 गुरुवारपर्यंत हे जे केले सेवा, ही सेम 11 गुरुवारपर्यंत करायची आहे. आणि शेवटच्या गुरुवारी काय करायचं आहे, आता मासिक पाळीत जर तुमचा आता लेडीज असेल तर एखादा गुरुवार जर मिस झाला किंवा सुतक वगैरे येतं, येऊ नये पण तर ते काय आपल्या हातात नसतं, मग जरी काही असा प्रॉब्लेम आला सुतक किंवा मासिक पाळी, तर त्या गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे. कुठलीही सेवा काहीही करू नका, ती लागू होत नाही. पूजा तर मांडूच नका, काही करू नका. तो गुरुवार असंच जाऊ द्या, तो मोजू नका. त्याच्या पुढचे गुरुवार मग परत काउंट करा आणि जे झालेत त्याच्या पुढे काउंट करू शकता. असं नाही की आता गुरुवार माझा खंड झालाय, मग आता मागच्या गुरुवार मी सोडून देऊ आणि परत चालू करू का नव्याने, तर असं काही नाही. तो गुरुवार सोडून द्या, फक्त उपवास मोडू नका, उपवास धरायचा आहे. आणि त्यानंतर 11 गुरुवार तुमचे कंप्लीट झाले की मग काय करायचं, शेवटच्या गुरुवारी जे आहे ती सेवा आपली पूर्ण करून घ्यायची आहे. शेवटच्या गुरुवारी मंदिरात जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं, स्वामींना सांगायचं मी जी काही सेवा केली ती तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, माझी इच्छा पूर्ण करा, जे काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या जे काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण करा. एवढंच फक्त स्वामींना बोलायचं आहे. शक्य असेल तर काहीतरी दान करा, अन्नदान शक्य असेल तर अन्नदान सुद्धा करू शकता. म्हणजे बघा आता बऱ्याच ठिकाणी काय होते, असं खिचडी भाताचं असं मोठं पातेलं घेऊन मंदिरात जातात, तिथे आरती होते आणि असं छोटेसे असे बाऊल असतात, ह्याचे काय म्हणतात त्याला, ते ह्याची पानं असतात, पत्रावळ्यांसारखे ती पानं असतात, ते असे छोटेसे बाऊल मिळतात, त्याच्यात ते मग ते खिचडी भात प्रसाद म्हणून तिथे वाटला जातो. हे सुद्धा अन्नदान आहे, ही पण चांगली सेवा आहे. किंवा मग केळी घेऊन जा तुम्ही, केळी पण घेऊन जाऊ शकता 1-2 डझन, तिथे मग ती आरती झाल्यावर ते वाटलं जातं. आणि घरी आल्यावरती तुम्हाला 11 मुलांना जेव घालायचं आहे, 11 मुलांना जेव घालायचं आहे. आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि नैवेद्यासाठी स्वामींना 2 पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यावरती साजूक तूप घालायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. कुरडई पापडी वगैरे काही ठेवू नका, बटाट्याची भाजी आवर्जून करा. आणि कुरडई पापडी स्वामींना आवडत नाही आणि बटाट्याची भाजी आवर्जून करा आणि असं नैवेद्य दाखवा. 11 मुलांना जेव घाला, त्यांना छान असं काहीतरी भेट म्हणून द्या, गिफ्ट काहीतरी द्या. मुलं पण खुश होतात आणि आपल्याकडने पण काहीतरी थोडीफार सेवा होते. अशा पद्धतीत करायचं आहे. खूप छान सेवा आहे, काही सुद्धा अवघड नाही. आणि मला एका ताईने काल कमेंट केली होती की त्या ताईचं गुरुवार केले वाटतं, त्या ताईने एक गुरुवार झाला, दुसऱ्या गुरुवारी प्रॉब्लेम आला. तर नक्की ताई हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि असे गुरुवार करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचे 11 गुरुवार पूर्ण होतोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे. घरात नॉनव्हेज आणू नका. आता तसं तर पाहायला गेलं, म्हणूनच सांगते मी, श्रावण महिन्यांमध्ये हे तुम्ही चालू करू शकता, ही सेवा घेऊ शकता. कारण श्रावण महिन्यांमध्ये आपण कोणीही नॉनव्हेज खात नाही आणि घरात सुद्धा आपण ते आणत नाही. दसरा होतोपर्यंत आपण त्या गोष्टी खात नाही. त्यामुळे ही सेवा आपल्याकडनं होत असते ही सेवा. त्यामुळे आपल्याला ही सेवा का सांगते मी श्रावण महिन्यामध्ये, ह्या कारणामुळे सांगत असते. आणि श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो, खूप व्रत वैकल्य लोक करतात ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे नॉनव्हेज ह्या कालावधीमध्ये नॉनव्हेज घरात येत पण नाही आणि आपली सेवा अखंड ही होत असते. तर दसऱ्यापर्यंत आपण नॉनव्हेज खात नाही, तर म्हणून सांगायचं आहे 11 गुरुवार होतोपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका.
एवढंच पाळायचं आहे. अवघड मैत्रिणींनो याच्यात काहीच नाही. नक्की तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील अशी मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.